जय गुरुदेव मित्रांनो. आज आपण गुरुजींनी उपनिषदाविषयी भाष्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात मी बोलू इच्छितो. आणि गुरुजींनी 3 उपनिषदावर बोलले आहेत गुरुजी, त्यापैकी आज आपण कट उपनिषद त्याच्यावर भाष्य करणार आहे मी. मित्रांनो, उपनिषद म्हणजे काय? उपनिषद म्हणजे सामूहिकरित्या किंवा गेटिंग क्लोज टुगेदर, आपण एकत्रित येऊन गुरु शिष्याच्या सहवासातून घडणारा संवाद या अर्थाने उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे कमिंग क्लोज टुगेदर विथ सेम वेवलेंथ, म्हणजे बोलणाराची, सांगणाराची, ऐकणाऱ्यांची ज्यावेळेस एक वेवलेंथ होईल त्यावेळेस तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होईल किंवा जे ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे ते लवकर आत्मसात होईल. बरोबर आहे. तर आपण उपनिषदाच्या विषयी जर बोलायचं झालं तर कट उपनिषद याविषयी आज चर्चा करणार आहोत. कट उपनिषद विषयी बोलताना किंवा प्रत्येक उपनिषदाची जी सुरुवात केलेली आहे ती शांती मंत्राने केली आहे. शांती मंत्रानेच प्रत्येक उपनिषद सुरू केलेलं आहे. तो शांती मंत्र आपण प्रथम घेऊया. ओम सहनवावतु सहनौ भुनक्तु सहवीर्य करवावै तेजस्विनावदितमस्तु मा विद्वेषावै. शांती शांती शांती. मित्रांनो, ओम सहनवावतु त्याचं काय होईल की आपण सर्वांनी एकत्र येऊन लेटस बी टुगेदर, आपण एकत्र येऊ. सहनौ भुनक्तु, सहनवावतु सहनौ भुनक्तु, लेटस ईट टुगेदर. आपण काय एकत्र जेवण म्हणून करूया. लेटस ईट टुगेदर. सहनवावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावे. म्हणजे काय की आपण जी काही शक्ती प्राप्त करणार ते एकत्रित प्राप्त करू. लेटस ग्रो टुगेदर विथ स्ट्रेंथ असंही म्हणूया आपण. तेजस्विनावदितमस्तु म्हणजे लेटस शाईन टुगेदर किंवा लेटस ग्लो टुगेदर. आपला सर्वांचाच प्रवास हा उच्च प्रतीने हो ही अपेक्षा व्यक्त केली. मा विद्वेष आहे, कुणीही कुणाचाही द्वेष करू नये. नॉट हेट टू इच अदर. म्हणजे ओम सहनवावतु सहनौ भुनक्तु सहवीर्य करवावै तेजस्विनावदितमस्तु मा विद्वेषावै. ओम शांती शांती शांती. 3 वेळा शांती म्हटलेली. मित्रांनो, तुमच्या एकतर मनात तुम्ही शांत असायला पाहिजेत, आसपासचं वातावरण शांत असायला पाहिजे. शांती ही खूप महत्त्वाची. शांतीशिवाय तुम्हाला कुठल्याही वाढ होत नाही किंवा कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. त्यासाठी शांती हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपण एकत्र हे सगळं करूया याच्या पाठीमागची भूमिका आहे अशी की तुम्ही शांती नसेल, म्हणजे वेगवेगळे विचार असतील किंवा वेगवेगळ्या इंटेन्शन्स असतील तर ग्रोथ जी आहे ती एकत्रित होणार नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला सेम परसेप्शन असलं पाहिजे. देअर शुड बी टुगेदरनेस असं असायला पाहिजे. आपण सगळ्यांनीच अशा पद्धतीने किंवा तुमचं पाहणं असेल, बोलणं असेल, वागणं असेल, ह्याच्यात एकत्रितपणाने पाहिलं तर देअर इज ए ट्रँक्युलिटी किंवा पीस मिळेल, किंवा शांती मिळेल. म्हणजे ह्याच्यातून काय होणार नाही की कुठल्याही प्रकारचे विसंवाद राहणार नाहीत किंवा कॉन्फ्लिक्ट्स राहणार नाहीत. आणि तसा विचार केला तर ऋणानुबंधाच्या गोष्टी घ्या. आपण पृथ्वीवर एकाच वेळीस जन्माला आलो. पृथ्वी लाखो वर्षापासून चालू आहे हे सगळं. इथं जन्म, जीवन आणि मृत्यू हा प्रवास चालू आहे. आपण एकाच वेळेस सर्वजण जन्माला आहोत. मग लेटस व्हाय नॉट टू ग्रो टुगेदर. मग सगळ्यांनी मिळून का करू नये किंवा सगळ्यांच्याच मनात शांती का पेरू नये, टुगेदरनेस का नसावा, हा उपनिषदातून आपल्याला उद्बोध होतो.
म्हणजे साधी गोष्ट आपण विचारात घेतली की तुम्ही आणि तुमची पत्नी या दोघांचं एकमत नसेल, एकत्र विचार नसेल, तर शांती घरात नांदणार नाही आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस शांतीला कधी कधी बुद्धी हा देखील अडथळा ठरू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट की गुरुकडून तुम्हाला हे आत्मसात ज्ञान करत असताना शांती खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे गुरु आणि शिष्य यांचे जर व्हायब्रेशन्स लेवल्स एक असतील तर दॅट नॉलेज विल कम टुगेदर, फ्लो टुगेदर येईल ते, हे निश्चित सांगितलेलं आहे. मग या लेव्हलला येण्यासाठी हा उपनिषदामध्ये शांती मंत्राचा भाग आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं की हायर नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथं काय माहिती की प्राणायाम, ध्यान या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत उपयुक्त ठरतात. बरोबर आहे. आता हा जी परंपरा आहे गुरूंची, म्हणजे भौतिक असेल किंवा आध्यात्मिक जीवनात असेल तर परंपरा खूप मोठी आहे. आणि तो रिस्पेक्ट किंवा प्राऊड होता, तो एक आदर असायचा, गुरूंबद्दलचा आदर किंवा एक गर्व आणि छाती की तुम्ही तुमचा गुरु कोण आहे हा तो शिष्य आत्मसन्मानाने, गर्वाने, आदराने सांगत असतो. भौतिक आपण पाहतो की तेंडुलकरचे गुरु कोण आहेत तर आचरेकर सर आहेत आपण म्हणतो. किंवा गायकीमध्ये विचार करतो, किराणा घराण्याची गायकी असेल, ह्या परंपरेने आलं ज्ञान आहे मित्रांनो. त्यामुळे तिथं गुरु हा शब्द किंवा गुरु हे जे वाक्य खूप आदराने, प्रेमाने आणि गर्वाने घेतलं जातं. तर ह्या कुठल्याही शांती मंत्राशिवाय ते उपनिषद सुरू होत नाही आहे. परत एकदा आपण काय करूया, शांती मंत्राचं चॅन्टिंग करूया. ओम सहनवावतु सहनौ भुनुक्तु सहवीर्यं करवावै तेजस्विनावदितमस्तु मा विद्वेषावै. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की ज्यावेळेस कुठल्याही उपनिषदेची जी सुरुवात झालेली आहे ती गोष्टी रूपानेच असते आपल्याकडे. म्हणजे आपण म्हणतो पुराणकाली एक राजा होता, राणी होती, किंवा लॉंग ॲगो देअर वॉज अशा पद्धतीची गोष्टी रूपाने होती. तर आपण त्याच पद्धतीने देखील आपण हे सुरुवात करत आहोत की तत्कालीन कालावधीत जो राजा सांगितलेला आहे तो आहे वाजस्रव राजा आहे. आणि ही वॉज व्हेरी फेमस. तो खूप प्रसिद्ध राजा होता. त्यांनी काय करत होता की त्याच्याकडं कुणीही व्यक्ती आली तर बिगर जेवणाची जात नव्हती. म्हणजे तो दान देण्यात त्याला आनंद मिळत होता. आणि आपली संस्कृती ही देण्यावर भर देते, घेण्यावर नाही. आपण जर इतर ठिकाणी पाहिलं तर अलेक्झांडर द ग्रेट तो जग पदक्रांत करत निघालेला आहे. आणि जगात पदक्रांत करताना एक झाल्यानंतर दुसरं असणार तिसरं अशी शहरं तो काबीज करतो. ही एक गोष्ट वेगळी. परंतु हा जो वाजस्रव नावाचा राजा आहे, ही वॉज इंटरेस्टेड इन गिव्हिंग. म्हणजे तो देण्यात आनंद मानणारा होता. तो त्या संदर्भात एक यज्ञ आरंभ करतो. त्याला विश्वजित यज्ञ असं म्हटलेलं आहे. विश्वजित यज्ञ तो आरंभ करतो. यज्ञ याचाच काय अर्थ आहे? यज्ञ म्हणजे कसं आहे की देवपूजा, संगतीकरण आणि दान, रिस्पेक्ट टू द गॉड. देवपूजा वेगळं सांगायला, संगतीकरण सगळे टुगेदरनेसने हे सगळं अनुभवायचं आहे आपल्याला. आणि पुढे दाना टू गिव्ह म्हणजे देण्यात सुद्धा खूप मोठा आनंद आहे हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. बरोबर आहे. म्हणजे यज्ञात हे 3 भाग खूप महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने हा राजश्रव नावाचा राजा आहे तो काय करतो, यज्ञ आरंभ करतो. आणि तो असं विचार करतो की माझ्याकडे जे काही आहे व्हॉटेवर ते मला देऊन टाकायचे, दान करायचे. त्यांना एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव नचिकेता आहे मित्रांनो. तो हा बघतो की वडील खूप म्हणजे ज्ञानी आहेत, हुशार आहेत, आणि त्यांचं जे काही देण्याची वृत्ती आहे याच्यात त्यालाही आनंद असतो. म्हणजे जसं एखादा उद्योजक असतो, त्याच्या मुलाला वडिलांपेक्षाही मोठा उद्योग उभारायचा असतो किंवा तो त्या दृष्टीने विशालतेने विचार करतो. तर हा छोटाच मुलगा आहे,
पण तो विचार करतो की काय गडबड आहे, काय चाललेलं आहे आणि कसली गडबड आहे. आणि हे जर कार्य इतकं चांगलं असेल तर मग तो अधूनमधून वडिलाच्या पाठीमागे तगाता लावतो की काय म्हणतो तो मित्रांनो, की तो सांगतो की तुम्ही मला कुणाला देणार आहात, तुम्ही मला कुणाला दान करणार आहात. वास्तविक ही निरागसता आहे, अप्रस्तुतपणा आहे. म्हणजे त्याला दान करायचा हा काय विचार त्यांच्या डोक्यातला नाही मित्रांनो. परंतु तो इकडून तिकडून आडवा तेडवा येतो, पायात अडकतो आणि वारंवार प्रश्न विचारतो. त्यांना राग येतो आणि ती सरळ सांगते मर तिकडं. आपण जनरली मर जातो तिकडं, म्हणजे हा शब्द उच्चारतात ते. मर म्हणजे मी तुला थोडक्यात मृत्यूदेवतेला देणार आहे की मर जातो तिकडं. आणि जे या मार्गावरचे पांथिक आहेत, म्हणजे साधनेवरचे आहेत, त्यांच्या शब्दाला देखील वजन असतं. म्हणजे आपण मागेही व्याख्यानामध्ये शिकलो आहे की जे या मार्गावरचे आहेत त्यांनी चुकीचे शब्द उच्चारायला नको आहेत, शक्यतो त्याचे दुष्परिणाम होतात. बरोबर आहे. तर ते म्हणतात की जा मर तिकडं. आणि मग तो प्रवास त्याची बॉडीच तिथं पडते आणि तो कुठं जातो, यमदेवतेकडे जातो मित्रांनो. निरागसता ही अशी आहे गोष्ट मित्रांनो की निरागसता लहान मुलाची खूप, म्हणजे त्याच्यात त्याचं काहीही नसतं. म्हणजे हा इनोसन्स असतो की बाबा मला तुम्ही कुठं देणार किंवा काय होणार, हा त्याचा निरागसतेने विचारलेला प्रश्न आहे. परंतु त्याचा थोडासा दुष्परिणाम होतो. म्हणजे गुरुजींनी स्वतःच्या सुद्धा सिस्टरबद्दल जे काय सांगितलं होतं की ती जेव्हा प्रथम नापास झाली त्यावेळेस ती खूप आनंदाने बागडत असते की मी तिच्या नापास आणि पास याच्यामधला सुद्धा भेद काय आहे ते लहान जीव जाणत नाही आहे. ज्यावेळेस घरी येऊन ती सांगू लागते त्यावेळेस आईवडिलांना सांगावं लागतं की नापास होणं हे चांगलं नाही आहे हे सांगावं लागलं मित्रांनो. म्हणजे ही इतकी निरागसता असते आणि ही निरागसता बऱ्याचशा ठिकाणी पोहोचून जाते. निरागसतेत खूप मोठं सत्य विदळलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कधी कधी काय होतं की एखादी व्यक्ती पाहुणे आले घरी म्हणून ऑफिसला असतो, ऑफिसला घरी आल्यानंतर तो कळतं की आपल्याकडे उद्या पाहुणे येणार आहेत. मग ते आदल्या दिवशीच काय करते, एक लीव टाकते कशाची, सगळ्या रजा संपल्यात आहे मग सिक लीव टाकू आपण आजारपणाची, टाकून देतो सिक लीव. आणि दुसऱ्या दिवशी घरी येतो, सगळे छोटे मुलं असतात, सगळे असतात, आपल्याला पिकनिकला जायचे म्हणतात आणि त्या बेसने तेवढ्यात त्यांच्याकडे ऑफिसचं कोणतरी येतं. मग तिने ऐकलेलं असतं हे त्या बाळाने की असं असं आहे. ती सांगते की आम्ही आता पिकनिकला चाललेलो आहोत आणि काकांनी आजारपणाची रजा टाकली आणि पिकनिकला चाललो आहे. म्हणजे येणाऱ्या माणसाच्या मनात थोडंसं संभ्रम निर्माण होतो. मग ते वैतागतात, माझं सगळं रिप्युटेशन गेलं म्हणतात, तुझ्या ह्या बोलण्यामुळं माझी थोडीशी काय म्हणतो त्याला बदनामी झाली असंही म्हणूया. पण ती सरळ म्हणतं माझं रिप्युटेशन तू घालवलं सगळं. ती साहजिक निरागसतेने प्रश्न विचारते, तुमचं रेप्युटेशन गेलं म्हणजे कुठं गेलं, वेअर इट गोज. ही निरागसता झाली. आपलं जर थोडंसं अजून याच्या बाबतीत थोडंसं वेगळं जर विचार करायचा असेल तर बुद्धांच्याकडं अशी निरागसता होती. गौतम बुद्ध ज्यावेळेस जन्माला आले आणि तत्कालीन कालावधीत त्यांचे ज्यावेळेस ऑस्ट्रॉलॉजी किंवा भविष्यवर्ती असतात, त्यांनी राजवाड्यात ज्यावेळेस येतात ते सांगतात की हा मुलाला तुम्ही, मुलगा खूप हुशार आहे चांगला, पण त्याला 3 गोष्टी दाखवू नका. कुठल्या? एक तर कुणाचा मृत्यू झालेला दाखवू नका, कुणाचं म्हातारपण दाखवू नका किंवा आजारी माणूस दाखवू नका, हे सांगतात. कालाच्या ओघात कालांतराने गौतम बुद्ध किंवा त्या पूर्वी सिद्धार्थ होते, ते काय करतात की रथ आपला काय करतात, महालातून बाहेर काढतात आणि बाहेर ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस ते मग रस्त्याने जाताना त्यांच्या लक्षात येतं की काही कालांतराने, काही ज्यावेळेस पास होतं अंतर, एका ठिकाणी खूपच म्हणजे प्रेतयात्रा चालली असते. त्यांना जीवन संपतं की जीवनाचं हे अखेर हा आहे. बरोबर आहे. त्याच दृष्टीने म्हणतात येस आय गॉट इट, म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मन ज्यांचं तीक्ष्ण आहे, बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे, या लोकांना लगेच ॲक्सेप्ट, लगेच येस, तिथंच ते विचार करता की मी सुद्धा मृत्यू पावलो आज. पुढे गेल्यानंतर त्यांना काय दिसतं, तर पुढे गेल्यानंतर एक वयस्कर माणूस पूर्ण वाकून चाललेला आहे काठी टेकून.
ते पाहिल्यानंतर त्यांचं हृदय गेलं होतं. ते त्याच ठिकाणी म्हणतात, येस, मी म्हातारा झालो. किंवा मी आणखी काही काळ पुढे गेल्यानंतर त्यांना कोण दिसतं, तर एक जर्जर झालेला एक व्याधीनं व्यक्ती दिसते. मला सुद्धा तो रोग झाला आहे. म्हणजे ही निरागसता त्यांच्यापर्यंत पोचली. जे दुसऱ्याचे अनुभव आहेत ते सगळे माझेच अनुभव आहेत, ते स्वतः अनुभव घ्यायची गरज त्यांना वाचलेली नाही मित्रांनो. इतकी ही निरागसता असते किंवा इतकं हे आहे की ज्यामुळं माणसाला त्याच्या वेदना, दुसऱ्याच्या वेदनासुद्धा आपल्या वाटतात. ह्या संपूर्ण प्रवासात म्हणजे आताही मी तुमच्याशी बोललो की जे सीकर्स आहेत साधनेच्या मार्गावर, त्यांनी चुकूनही नकारात्मक उच्चार करणं बरोबर नाही आहे. त्याचे दुष्परिणाम होतात. जसं की वाजश्रवने सांगितलं की तुम्ही नचिकेताला तू मर. येस, दॅट हॅपन. तुम्ही साधक असाल तर हे करणं चुकीचं मानत आहे. तो जो बालक आहे तो काय करतो, यमदेवतेकडे जातो ना, तो त्या सोल जातो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, तो काय होतो, त्याचं शरीर सुटतं आणि सोल जातो. तो यमाकडे तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की यम म्हणतात की अरे तुझी काही वेळ ही झालेली नव्हती, तुझी ही वेळ नाही आहे. तुझं काय झालं आहे, तुझ्या वडिलांनी चुकीचा शब्द उच्चारल्यामुळे तू इथं आलेला आहे, तुझी काय वेळ झाली नाही, तू परत जा, असं त्याला थोडंसं सुचवतात त्याला. परंतु लहान बालक मित्रांनो ते काय थांबतं तिथंच. थांबतं म्हणजे किती वेळ थांबतं, तर 3 दिवस तिथं राहतं. ते 3 दिवस बिना आनापाण्याचं मृत्यू देवतेच्या दारात थांबतं. आपण असा विचार करूया. मी थोडं गोष्टी रूपाने सांगतोय तुम्हाला मी. मग हे मृत्यू बरोबर आहे. मृत्यूनंतर आता पुढे काय काय होतं, मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न आहे ना. मृत्यूनंतर काय होतं, मन जे आहे ते 5 इंद्रिया 5 ज्ञानेंद्रिय सेन्सेसमधून विड्रॉ करते. कसं विड्रॉ करते, विथ इम्प्रेशन. ठस्यासहित ते बाहेर निघते मन तुमचं. हा पहिला पार्ट झाला बरोबर काय. मन तुमचं बाहेर निघते सर्व सेन्सेस ज्ञानेंद्रियामधून, आणि ते पण इम्प्रेशन घेऊन का ठसे घेऊन बाहेर निघतं. तर मृत्यूनंतर काय होते पहिल्यांदा, तर तुमचं काय होईल मृत्यूनंतर, तुमचं स्पर्शाची जाणीव जाईल मित्रांनो. स्पर्शाची जाणीव प्रथम बाहेर पडते. नंतर काय होईल, जिभेची चव जाईल तुमच्या. तुम्हाला गंध येणार नाही, सेन्स म्हणजे तुमचं काय ते स्मेल आहे तो येणार नाही. त्याच्यानंतर काय आहे, तर तुम्हाला दिसणं जे साईट आहे ती दिसणार नाही. आणि लास्ट काय बाहेर पडतं, ते साऊंड, आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही. मित्रांनो एक लक्षात घ्या, मी ज्यावेळेस एखादी व्यक्ती मरते त्यावेळेस तिथं आपण लॅम्प लावतो किंवा दिवा लावला जातो त्या घरात. म्हणजे त्या आत्म्याला सांगितलं यू आर द लाईट. तुम्ही ती सोल बाहेर पडलेला आहे, ते काय आहे, लाईटच आहे, ज्योत आहे. म्हणजे तू शरीर नव्हता, यू आर दी लाईट. मग आणि ज्यावेळेस सोल बाहेर पडतं ना मित्रांनो, त्यावेळेस ते पाहतं परत बॉडीकडे किंवा, पण ते इज लुकिंग लाईक गार्बेज. म्हणजे एखादा काय म्हणू आपण त्याला, एखादा उखरडा असावा असं ते शरीर दिसतं. त्याची इच्छा होत नाही परत जायची त्या शरीरात, त्या आत्म्याची परत जायची त्याची इच्छा होत नाही आहे त्या शरीरात. मग काय होतं, तर तो जो आत्मा आहे हा शेवटच्या टप्प्यात आपण काय करतो, दिवा लावतो आणि ठेवतो तिथं. परंतु ह्या आत्म्याला 48 ते 3 दिवस म्हणजे 2 ते 3 दिवस बाहेरच्या वातावरणाला ॲडजस्ट करायला जात आहेत म्हणा त्या सोलला. मग हे बाहेरच्या वातावरणाला ॲडजस्ट करायला त्याला कमीत कमी 48 तास ते 3 दिवस लागतात. आता हे जे काही तुमचं 10 दिवस जे पाळतो आपण, ते सुतक म्हणतो आपण, की त्या 10 दिवसात तुम्हाला काय दुःख मानायचे ते माना, काय करायचे ते करा, रडून काय घ्यायचे ते घ्या, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे रुदालीसारखे पिक्चर आपण पाहिले की ज्याच्यात भाडेकरू रडण्यासाठी बोलवले जाते. त्यामागची पार्श्वभूमी अशी असू शकते की घरात कोणी एखादा पत्नी असेल, कोणी बाण फुटत नसेल, त्या मार्गातून ती व्यक्त व्हावी असंही असू शकेल. पण 10 दिवसापर्यंत तुम्ही दुःख मानायला, 11व्या दिवशी मात्र तुम्ही उत्सव साजरा करायचा आहे. बरोबर आहे, 11व्या दिवशी तुम्हाला उत्सव साजरा करायचा. परंतु ह्या 10 दिवसात लक्षात राहा मला
की जो साऊंड आहे, लक्षात आलं, तत्कालीन कालावधी 10 दिवसात जर काही भजन असेल, कीर्तन असेल किंवा ध्यान असेल, हे मात्र केलं तर आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो, हे लक्षात घ्या. तद्वतच किंवा त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूच्या समयी अन्न भूक करत असेल किंवा एखाद्या पदार्थासाठी ती काय म्हणतो त्याला क्रेव्हिंग असेल, मला पाहिजेच तो म्हणून काही मागणी करत असेल, तर त्यानंतर जे साजरा करा, तुम्ही लोकांना जीव घाला, त्याचा स्मेल जाईल आणि तो आत्मा देखील तृप्त होईल मित्रांनो. त्यामुळं तुम्ही हे लक्षात घ्या की गेल्यानंतर 10 दिवसापर्यंत तुम्हाला रडायला मुभा आहे. 11व्या दिवशी तुम्ही यू शुड हॅव टू सेलिब्रेट. आता हा आत्मा ज्यावेळेस बाहेर पडतो तेव्हा टाईम झोन बदलतो. टाईम झोन बदलतो म्हणजे कसा बदलतो की 6 महिन्याचा 1 दिवस आणि 6 महिन्याची 1 रात्र अशा पद्धतीने होते. म्हणजे तुमचा 1 वर्षाचा 1 दिवस अशा पद्धतीने तो टाईमचा थोडासा तो ॲडजस्टमेंट आत्म्याला करावी लागते. आता यम पाहतो की हा 3 दिवस झाला तरी आहे, आम्हाला खूप हे वाटतं की बाबा काय व्हॉट इज दिस, हा जो सोल आहे हा इतका पवित्र आहे, हॅव्हिंग लॉट ऑफ मेरिट्स, आणि हे आलं आहे आता इथं. ते त्याचा अक्षरशः म्हणजे आपली जी संस्कृती त्याप्रमाणे ते त्याचा सत्कार करतात, पाय धुतणे वगैरे, आपण जे आपल्याकडे जेवढे गेस्ट येतात, पाहुणे येतात, त्या पद्धतीने ट्रीटमेंट त्यांना यम जातात. आणि ते क्षमासुद्धा मागतात नचिकेतेची यमदेवता, की तू असा 3 दिवस वाट पाहत उभा आहे आणि असं हे काही बरोबर नाही. एक काम कर, तू 3 वर माझ्याकडून मागून घे, असे त्याला सांगतात. नचिकेता म्हणतो ठीक आहे, तुम्ही सांगितलेलं आहे 3 वर मागायचे, तर मी मागतो 3 वर. माझ्या पहिल्या वर जे मागतात त्याने माझ्या वडिलांचा राग आहे ना तो संपूर्णपणे नष्ट व्हावा आणि त्यांनी मला प्रेमाने स्वीकारावं. एक लक्षात घ्या, तो यमदेवता ॲक्सेप्ट करते. जी साधी माणसं असतात ना त्यांच्या मागण्या सो साध्या, सो सिम्पल, निराग असतात, सो सिम्पल. त्यांच्याकडे असं काही आवड हवे काय, साधी पहिली मागणी केली त्यांनी, काय माझ्या वडिलांचा राग धावा आणि त्यांनी मला प्रेमाने स्वीकारावं. ॲक्सेप्टेड, येस म्हणतात ते. दुसरा जो आहे तो वर जीवनात दुःख नको, आणि तिसरं मागतात मृत्यूनंतर काय होते ते सांगा. असं 3 वर ते मागितले. हे 3 प्रश्न ते आपल्या यांना यमदेवतेकडे सांगतात. मित्रांनो, मनावरचं जे शेवटचं इम्प्रेशन आहे ना, म्हणजे बाहेर जाताना, म्हणजे प्राण जाताना, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मन कसं आहे आपलं एखाद्या फुग्यासारखं आहे. फुगा जेव्हा हवा सोडलं तर छोटंसं पण त्याच्यावरची इम्प्रेशन्स जे आहेत, म्हणजे सेन्सेशन जे आहेत, 5 ज्ञानेंद्रियाचे जे सेन्सेशन आहे, तुमची काही मागणी असेल, म्हणजे काही असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, लास्ट इम्प्रेशन ती जर असेल, मग कुणी चिकन मागत असेल तो हॅचरीमध्ये जाऊन पडू शकतोय. रॅट बिकेन्स कॅट, तेही तुम्हाला सांगेल. म्हणजे फिअर्स ड्यू टू फिअर, म्हणजेच लास्ट इम्प्रेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर 1-2 कथा बी आहेत. जडभरताची कथा आहे. संतश्रेष्ठ एक ऋषी होते, ऋषी इथं, की त्यांना जे हरणाबद्दल जी अटॅचमेंट झाली, पुढचा जन्म हरणाचा, लास्ट इम्प्रेशन एवढं लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर लक्षात घ्या की तुम्ही जर काही पुण्याचं काम करत असाल जीवनामध्ये, म्हणजे काय असेल, दान असेल, ध्यान असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, तर हा एक प्रकार बघा. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही ध्यान करता, काही लोकांचं ध्यान लागत नाही आहे. सम पार्ट्स गोज टू द ॲन्सेस्टर, म्हणजे त्यातला काही भाग तुमच्या पूर्वजांना जातो. दान असेल, ध्यान असेल, जे काही पुण्यकर्म करसाल तर काही भाग पूर्वजांकडे होतो. हे नॅचरल आहे मित्रांनो. जर एखादी व्यक्ती वारली तर त्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या मुलाला मिळली जाते, किंवा याच्या उलट देखील त्याच्यावर काही जर कर्ज असेल तर ते सुद्धा काय होणार आहे, पाठीमागं राहणारच्या डोक्यावर राहणार आहे. देर इज सम डेफ्ट. आणि मग काय होतं, तुम्ही ध्यान करता त्यावेळेस काही पोर्शन जो आहे तो मागे जातो, पूर्वजांकडे जातो. आणि कसं आहे, ते जाणंही आवश्यकच आहे.
कारण तुम्ही कुणामुळे आहात या पृथ्वीवर, तुम्हाला शरीर कुणामुळे मिळालेलं आहे, तुमच्या पूर्वजांना मिळालेलं आहे, तुम्ही त्यांचं देणं लागता. त्यामुळे काही व्यक्तींच्या साधनेच्या प्रवासात ध्यान लागत नाही, तर सुरुवातीच्या कालखंडातला जो काही पोर्शन आहे तो तुमच्या पूर्वजाकडे जातो, म्हणून ध्यान लागत नाही असंही म्हटलं जातं. आता जीवनाच्या जे काही टप्पे सांगितलेले आहेत आपल्याला गुरुजींनी, मग 4 टप्पे आहेत मित्रांनो. विद्यार्थी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. विद्यार्थी आश्रमामध्ये काय करता तुम्ही? विद्यार्थी आश्रम असा आहे मित्रांनो की तिथं ओनली लर्निंग आहे. तुम्ही जे काही शिकायचं आहे ते तुम्ही त्यात कालखंडात शिकू शकता. 0 ते 25 वर्ष वयाच्या कालखंडात तुम्ही विद्यार्थी आश्रमात शिकू शकता. गृहस्थ आश्रमाची ज्यावेळेस पाळी येते ती 25 ते 50 वर्षाची आहे. 25 ते 50 ह्या वर्षात तुम्ही काही संपत्ती जमवत असाल, काही करत असाल, पुढच्यासाठी ठेवत असाल, व्हॉट एव्हर इट मे बी, किंवा तू एन्जॉय बी करत असाल, ते दॅट इज अलाउड. म्हणजे हे तुम्हाला त्या पिरियडमध्ये तुम्ही करणं चांगले बी आहे मित्रांनो. दुसरे काय जो आहे तो वानप्रस्थ जो आश्रम आहे तो आहे कुठं? तो आहे 50 ते 75च्या दरम्यान. 50 ते 75च्या दरम्यानचा जो वानप्रस्थ आश्रम आहे, तर तिथं त्यामध्ये जगातल्या सर्व जी काही मुलं असतील, माझी मुलं, आता थोडासा ब्रॉडर व्ह्यू शुड बी ब्रॉड, म्हणजे तुमचा जे काही तुम्ही तुमच्याबरोबर मर्यादित होता, कुटुंब मर्यादित होता, जसे आता समाजाकडे वळा. तुम्ही जी दिसतील, जे जगात जे दिसतील ते सर्व माझेच आहेत, सर्व माझी मुलं आहेत. तुमच्याकडे जे काही शेअर करायचं तर सर्वांना शेअर करा. म्हणजे समाजाकडे परत जाण्याचा जो कालखंड आहे तो आहे 50 ते 75 वर्षाचा. आणि 75 ते 100चा जो संन्यासाश्रम सांगितलेला आहे मित्रांनो, तो एकदम असा येतो की जस्ट म्हणजे काय म्हणता आला, आय एम नथिंग, मी कुणीही नाही आहे आणि मला काही पाहिजे नाही आहे, ह्या अवस्थेत असणं. आय एम नथिंग, आय वॉन्ट नथिंग, या अवस्थेतला तुमचा तो आश्रम आहे. काही म्हणजे समाजात काही पाहतो आपण की काही जण फर्स्ट टू लास्ट पण स्टेप घेतात, मधले स्टेप काही घेत पण नाहीत, हेही तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्या जीवनाच्या टप्प्यात तुम्ही ते करणं आवश्यक आहे. म्हणजे मृत्यूनंतर ज्या काही बाबी आहेत, ज्या काही घटना आहेत, त्याच्याची थोडीशी झलक मी या व्याख्यानात दिलेली आहे. आपण याच्या पुढच्या भागात कठोपनिषद पुढचा भागसुद्धा आपण घेणार आहे. आपण ह्या कठोपनिषद पहिल्या जे पार्ट आहे त्याची एंडसुद्धा आपण शांतिमंत्रानेच करूया. ओम सहनवावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावै तेजस्विनावधितमस्तु मा विद्वेषावै. ओम शांती शांती शांती.